सध्या निवडणूक चालू आहे, चौथा दिवस आहे. आता तुमचा प्रचार रॅली कुठपर्यंत पोहोचली आणि काय सांगू इच्छिता? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला अतिशय आनंद होतोय. आम्हाला आता हा चौथा दिवस आहे प्रचाराचा, परंतु नागरिकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्या नागरिकांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलोय. नागरिकांना आता उत्सुकता लागले, कधी इलेक्शन होतंय आणि कधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ पक्षाला बटन दाबून या 4 उमेदवाराला महानगरपालिकेत पाठवू आणि या भागाचा विकास करावा असं जनतेला आता वाटायला लागलंय. कारण मागचे जे अनुभव आहे जनतेचे, ज्या लोकांना निवडून दिलं लोक आमच्या जनतेने, त्या नगरसेवकांनी या भागात कधी कोणाला तोंड दाखवलं नाही. आणि जे आमचे राजनगर बंबाटनगरचे जे नगरसेवक होते पूर्वीचे, त्यांनी अनेक प्रकरणामध्ये भ्रष्टाचार करून नागरिकांची फसवणूक केलेली आहे. तरी मी जनतेला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री, या 4 उमेदवारावर त्यांनी अतिशय विश्वास दाखवलाय. आणि आमचे आमदार सतीशभाऊ चव्हाण साहेब, अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही संभाजीनगर शहराची जी महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, अतिशय चुरशीची आहे. ही लढाई आमची प्रस्थापिताच्या विरोधात, आमची सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी चालू आहे. आणि आम्हाला खात्री आहे की जनता यावेळेस नक्कीच परिवर्तन घडवणार आहे. सर्वसामान्य जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आपले जे प्रश्न आहेत, मूलभूत सुविधा, पाणी, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, याच मुद्द्यावर आज या शहरामध्ये लोकांनी 4 टर्मला आमदार खासदार झाले, परंतु या जनतेची फसवणूक या आमदार खासदारांनी केली. आणि हे पाप आता त्यांना फेडायची वेळ आलेली आहे. जनता त्यांना या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी जनतेला विनंती करतो, आमचे या प्रभाग 26 मधील जे आमचे 4 उमेदवार आहेत, आमचे अनुसूचित जातीमधून नीता बाळासाहेब गायकवाड, विठ्ठलदादा काळे, आमच्या नीताताई भगनुरे पाटील आणि आमचे आदरणीय पॅनल प्रमुख फिरोजभाई पटेल हे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या सर्वांना जनतेने खूप खूप आशीर्वाद द्यावा. घड्याळाचं बटन दाबून या सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजय करून या सर्वांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवून आपल्या समस्या सोडवण्याची संधी द्यावी, हीच मी विनंती या आपल्या माध्यमातून जनतेला करेल. आपल्यासोबत उमेदवार म्हणून काय सांगू इच्छिता? मी जनतेला हे सांगते, पाठीमागे तुम्ही 10 वर्ष जे आपले गेले ते पुढचे 5 वर्ष नको जायला. त्यामुळं मतदान करा आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आणि आपले पुढील सगळ्या समस्या असेल ते आम्ही नक्कीच सोडू. तुमच्या जे 10 वर्ष झालं ते तुमच्या गटरीच्या समस्या असतील, तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, ते आम्ही नक्कीच सोडू आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला न्याय देणार. तुम्ही एवढ्या दिवसापासून जे प्रयत्न करत आहात त्यासाठी. मी बाळासाहेब भंगुरे पाटील, माझी पत्नी सोनिता बाळासाहेब भंगुरे पाटील, ही प्रभाग क्रमांक 26 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आमचे ध्येय एकच आहे की लोकांपर्यंत समस्या पोहोचणे आणि आमचा विकास हा करून घेणे. विकास हा झालाच नाही आमच्या वार्डामध्ये. आम्ही मुकुंदनगर, राजनगर या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते विकास, पाणी, ड्रेनेज, लाईट ह्या प्रमुख सुविधा आमच्या प्रभागामध्ये आहेत. या ठिकाणी थोड्या फार प्रमाणात विकास झालेला आहे, पण पाठीमागं झालं ते पुढे व्हायला नको आहे. म्हणून आम्ही आमची दावेदारी पक्की केली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो आम्हाला विश्वास दिला त्या विश्वास सार्थ करून दाखवू. आणि आमचा महानगरपालिकेवर आम्ही 4 उमेदवार, फिरोजभाई पटेल आमचे पॅनल प्रमुख आहेत, नीताताई आमचे गायकवाड आमच्या अनुसूचित जातीमधून आहेत आणि ओबीसी मधून विठ्ठलदादा काळे आहेत आणि माझी पत्नी सोनिता बाळासाहेब भंगुरे पाटील ही या ठिकाणी निवडणूक लढत आहे. हे प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताचा लढा आहे आणि सर्वांना मी असेच आवाहन करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करा आणि येत्या 15 तारखेला मतदान करू, प्रचंड मताने विजय करा. आमचा आजीदादा हा असा नेता आहे, एकच वादा आजीदादा, दादा जे शब्द येतात ते शब्द पाळतात. म्हणून आम्ही एवढंच आवाहन करतो की दादानी जे पिंपरी चिंचवडची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी जो विकास केला, बारामतीचं व्हिजन राबवलं, या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागामध्ये संभाजीनगर या महानगरपालिकेमध्ये आम्ही बारामती पॅटर्न राबवू आणि विकासाची गंगा इथे वाहून आणू, एवढंच सांगतो. आणि मी माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो की आमच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये 4 उमेदवार माझे आहेत, त्यांना प्रचंड मताने विजय करा. आम्ही तुमच्या पायथ्याशी लोटांगण घेऊ आणि आम्ही तुम्हाला विकास करून देऊ, एवढंच सांगतो. आणि येत्या 15 तारखेला घड्याळ चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा.
26 नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार खास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. प्रभाग क्रमांक 26 अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अधिकृत उमेदवार बटन क्रमांक 1 घड्याळ या विभाग क्रमांक 26 नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार आहेत सौ गीता भगवरे पाटील यांना बटन क्रमांक 3 घड्याळ या निशाणासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय केला. प्रभाग क्रमांक 26 सर्वसाधारण या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 26 अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अधिकृत उमेदवार सौ गीता बाळासाहेब गायकवाड यांना बटन क्रमांक 1 श्री विठ्ठल राजाराम काळे बटन उमेदवार या सर्वांना प्रभाग क्रमांक 26 नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रचंड बहुमताने विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रमांक 26 सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून अधिकृत उमेदवार आहेत सौ गीता भगवरे पाटील यांना बटन क्रमांक 3 घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा. प्रभाग क्रमांक 26 बटन क्रमांक 1 घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजय करा. प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अधिकृत उमेदवार सौ गीता बाळासाहेब गायकवाड यांना बटन क्रमांक 1 घड्याळ या निशाणीसमोर विजय करा. प्रभाग क्रमांक 26 अधिकृत उमेदवार आहेत सौ गीता भगवरे पाटील यांना बटन क्रमांक 3 घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बटन क्रमांक 1 घड्याळ या निशाणी विजय करा. प्रभाग क्रमांक 26 सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून अधिकृत उमेदवार आहेत सौ गीता भगवरे पाटील यांना